सध्या नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक होत आहे। मात्र अवकाळी पावसामुळे अनेक भाज्यांचे भाव घसरले आहेत। सध्या एपीएमसी मार्केटमध्ये हिरव्या आणि लाल कोबीचे भाव हे कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलंय। सध्या हिरवा कोबी हे 10 रुपये किलोनी विकला जात आहे, तर लाल कोबी 25 रुपये किलोने विकला जात आहे। सध्या कोबीचे भाव कमी झाल्याने ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलंय। पाहूयात। आता कोबीचा भाव कसा आहे? रेड कॅबेज का हिरवी कॅबेज असं सांगा ना, कोणतं पाहिजे? हिरवी कोबीचा बाजार पाहिजे का लाल? दोघांची सांगा। दोघांचा पाहिजे। हिरवी कोबीचा बाजार आहे, होलसेल मार्केटचा बाजार आहे 10-12 रुपये। पहिला किती? नाही हे हिरवी कोबीचा बाजार आहे 10 रुपये 12 रुपये बाजार आहे, आणि या लाल कोबीचा बाजार आहे 22-24। पहिला जास्त होता की आता जास्त? पहिले जास्त होतं, आता कमी झाले। फरक तसा बघायला गेलं तर 20-30% फरक पडतोच रेटमध्ये। म्हणजे कमी झालं। हा, लोकांचा प्रतिसाद येतोय लोकांचा। लोकांचा रिस्पॉन्स येतोय काय? रिस्पॉन्स म्हणजे आता जसं आवक येणार जास्त असेल तर बाजार का खाली जाणार ना, आणि माल कमी झाला का मग बाजार थोडे वाढत जातात। मग आता बीटरूट 20 रुपये किलो, 20-18। पहिला किती? पहिल्या त्याच्या आधी चांगला होता, 25-30 पर्यंत बाजार होते विक्री। एवढं रेट असताना खाली जातोय, रिझन काय वाटतं? आवक आहे शेवटी। जसं आवक जास्त असेल तर बाजार का म्हणजे विक्री कमी होत जाते, गिराईक कमी असते, आणि का माल कमी असले ते विक्री जास्त होते। असं तुझं नाव? भरत बेडे।